एका कुटुंबाचा वारसा, असा वारसा जो थेट स्वर्गापर्यंत पोहोचला होता, दातृत्वाच्या जोरावर. पण विचार करा, काय होईल जेव्हा त्याच कुटुंबातला एक वारस हा वारसा जपण्याऐवजी तो चक्क नष्ट करायला निघतो. हो, ही गोष्ट आहे बिल्लारी कोसियाची आणि त्याच्या कुटुंबाची, जिथे लोभ आणि कृपा यांच्यातले एक जबरदस्त नाट्य घडणार आहे. बरं, विचार करा, एखादा माणूस इतका कंजूस असू शकतो का की तो देवांनाच धोका देईल? हो, चक्क देवांना. त्यांना असं काहीतरी खाऊ घालेल जे अक्षरशः जीवघेणं ठरू शकतं. हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या कथेतल्या एका अशा वळणावर नेणार आहे जिथून परत फिरणं जवळजवळ अशक्यच आहे. तर या कथेची मुळं रुजलेली आहेत एका खूप मोठ्या परंपरेत. एका अशा कुटुंबाची ही परंपरा आहे जिथे दानधर्म इतक्या मोठ्या प्रमाणावर केला जायचा की त्यांचं संपूर्ण घराणं एक एक करून थेट स्वर्गात जाऊन पोचलं. आणि ही परंपरा काही एका पिढीपुरती मर्यादित नव्हती. अहो ऐका तर, पहिली पिढी, बोधिसत्व नावाचे एक व्यापारी, ते त्यांच्या दानामुळे देवांचे राजा म्हणजे सक्क बनले. मग हीच परंपरा पुढे चालू राहिली. त्यांचा मुलगा झाला चंद म्हणजे चंद्रदेव, त्यांचा मुलगा सूर्य म्हणजे सूर्यदेव. मग चौथी पिढी, त्यांचा मुलगा मातली देवांचा सारथी बनला. आणि पाचव्या पिढीतील वंशज पंचशेख, तो तर स्वर्गातला संगीतकार बनला. जरा विचार करा, 1, 2, 3 नाही, तब्बल 5 पिढ्या, आणि पाचही जण आपापल्या दातृत्वामुळे देव बनले. केवढा मोठा प्रभाव असेल नाही का या परंपरेचा? 5 पिढ्यांपर्यंत सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. एक महान वारसा जपला जात होता. पण मग आला 6वा वारस, आणि त्याने फक्त परंपरा मोडली नाही, त्याने ती अक्षरशः धुळीला मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि इथूनच या कथेचा खरा संघर्ष सुरू होतो. या 6व्या वारसाचं नाव होतं बिलारी कोसिया. आणि त्याच्या कंजूषपणाबद्दल सांगायचं तर एकच वाक्य पुरेसं आहे. असं म्हणतात की त्याने गवताच्या पात्याच्या टोकावर मावेल इतकं तेलाचं थेंबसुद्धा कधी कोणाला दान केलं नाही. कल्पना करून बघा, किती टोकाचा लोभ असेल हा. आणि त्याचा हा लोभ फक्त पैसे वाचवण्यापुरता नव्हता. नाही, त्याने तर आपल्या पूर्वजांनी मोठ्या श्रद्धेने उभारलेलं अन्नछत्रच पाडून टाकलं, जाळून टाकलं. आणि जे गरजू, जे भिकारी मदतीसाठी यायचे त्यांना मारहाण करून तिथून हाकलून दिलं. विचार करा, पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेली दानाची ती साखळी त्याने एका झटक्यात तोडून टाकली. पण हे सगळं स्वर्गात बसलेले त्याचे पूर्वज पाहत होते. आपल्या वंशाचा, आपल्या परंपरेचा हा अपमान त्यांना कसा सहन होणार? नाहीच झाला. आणि म्हणूनच त्यांनी ठरवलं की आता स्वतःच हस्तक्षेप करायचा. आणि मग एके दिवशी बिलारी कोसियाच्या दारात 5 रहस्यमय पाहुणे आले. असे पाहुणे जे त्याची परीक्षा घेण्यासाठी थेट स्वर्गातूनच खाली उतरले होते. आणि हे 5 जण दुसरे तिसरे कोणी नव्हते, तर स्वतः सक्क, चंद, सूर्य, मातली आणि पंचशिख होते. त्याचेच पूर्वज. पण ते काय देवांच्या रूपात आले नाहीत. नाही, ते आले गरीब ब्राह्मणांचा वेश घेऊन आणि त्यांच्या दारात उभे राहिले. त्यांची मागणी अगदी साधी होती, फक्त पोटासाठी थोडं अन्न. पण त्यांनी फक्त भिक्षाच मागितली नाही, त्यांनी त्याला एक इशारा दिला. एका काव्यपंक्तीतून ते म्हणाले, जेव्हा भूक आणि तहानची भीती कंजूस माणसाच्या मनाला घाबरवते ना, तेव्हा या जगात आणि परलोकात त्या मूर्खांना त्याची शिक्षा नक्कीच मिळते. हा काही साधा युक्तिवाद नव्हता, ही तर एक भविष्यवाणी होती. पण बिलारी कोशियावर याचा काहीही परिणाम झाला नाही. 0. उलट त्याने जी उदारता दाखवली ना, ती त्या पाहुण्यांच्या जीवावरच बेतणारी होती. खरं तर परंपरेनुसार त्या ब्राह्मणांना काय मिळायला हवा होता? छान उत्तम शिजवलेला भात. पण बिलारी कोसियाने त्यांच्यासमोर काय ठेवलं? चक्क जनावरांना खाऊ घालतात ना तसलं काहीतरी, न शिजवलेलं कच्चं अन्न एका भांड्यात टाकून दिलं. अहो, हा फक्त अपमान नव्हता, ही तर निव्वळ क्रूरता होती. आता बघा पुढे काय झालं. त्या 5ही पाहुण्यांनी एक एक घास घेतला आणि तो त्यांच्या घशात अडकला. त्यांचे डोळे फिरले आणि एका क्षणात धडाक्कन ते 5ही जण जमिनीवर कोसळले. जणू काही त्यांचा जीवच गेलाय. आठवतंय कथेच्या सुरुवातीचा प्रश्न? तो आता खरा ठरला होता. हे बघून बिलारी कोसिया पुरता घाबरला. पण त्याने काय केलं? लगेच रस्त्यावरच्या लोकांना गोळा केलं आणि एक खोटी कहाणी रचायला सुरुवात केली. तो मोठमोठ्याने ओरडून सांगू लागला, अरे बघा, हे ब्राह्मण किती लोभी होते, हपापल्यासारखं खाल्लं आणि स्वतःच्याच चुकीमुळे मेले. माझी काही चूक नाही. म्हणजे बघा, तो स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या मेलेल्यांवरच आरोप लावत होता. पण बिलारी कोसियाचं हे नाटक काही फार काळ टिकलं नाही. कारण त्यानंतर जे घडलं ना, ते तिथे जमलेला कोणीही माणूस कधीच विसरू शकणार नाही. कथेने असं काही वळण घेतलं की सगळं सत्य समोर आलंच. त्या घाबरलेल्या, गोंधळलेल्या गर्दीसमोर ते 5ही मृत समजले गेलेले ब्राह्मण शांतपणे उठून उभे राहिले.
आणि मग काय, संपूर्ण गर्दीचा आवाज एका सुरात घुमला. अरे मूर्खा, तू तुझ्याच कुटुंबाची इतकी महान परंपरा मोडली आहेस. त्याचा खोटेपणा, त्याचं नाटक, सगळं उघडं पडलं होतं. आणि मग त्या 5ही जणांनी आपली खरी ओळख सगळ्यांसमोर आणली. पहिला म्हणाला, मी आहे सक्का, देवांचा राजा. दुसरा म्हणाला, हा आहे चंद. तिसरा, हा आहे सूर्य. चौथा, हा आहे मातली, देवांचा सारथी. आणि पाचवा, आणि हा आहे पंचशेख, स्वर्गातला संगीतकार. म्हणजे ते कोणी परके देव नव्हते, ते त्याचेच पूर्वज होते. स्वतःच्याच वारसाला एक मोठा धडा शिकवण्यासाठी ते थेट स्वर्गातून खाली उतरले होते. आपल्याच रक्ताने सुरू केलेली ती पवित्र परंपरा तोडण्याचे परिणाम काय असू शकतात, हे त्याला दाखवून द्यायचं होतं. आता मात्र अपमान आणि भीतीने बिलारी कोसिया पुरता खचला. त्याला त्याची चूक कळली होती आणि त्याने सगळ्या गर्दीसमोर शपथ घेतली, आजपासून मी इतरांना दिल्याशिवाय अन्नाचा एकही टण स्वतः खाणार नाही. आणि त्या एका क्षणात एका महाकंजूस माणसाचं रूपांतर एका दानशूर व्यक्तीमध्ये झालं होतं. ही कथा आपल्याला एकाच महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. तो प्रश्न म्हणजे दातृत्वाचं एखादं चांगलं कृत्य एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आणि त्यापुढेही जिवंत कसं राहतं. शेवटी आपला वारसा आपण कसा जपतो यावरच तर सगळं काही अवलंबून आहे, नाही का?